नमस्कार 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 वेलकम वेलकम नमस्कार. मी शुभ्र पांढरे आपल्या सगळ्यांचा अतिशय मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, आपल्या गावामध्ये आज अत्यंत मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे सालाबाद प्रमाणे झी चित्रगौरव पुरस्कार आपण गेल्या संडेलाच बघितलेला आहे आणि सगळ्यांना तो प्रचंड आवडला. तर त्या निमित्तानं म्हटलं की आपल्या गावामध्ये सुद्धा असं काहीतरी आपण बाबा केलं पाहिजे, कारण बक्षीस हे पुढं जाण्याची प्रेरणा देत असतं आणि तसंच बक्षीस आपण तुकरडवाडी गावातल्या लोकांना देत असतो, इथल्या कलाकारांना देत असतो. तर तुम्ही बघत आहात तुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 या ठिकाणी आपण प्रेझेंट करणार आहे. पण त्यासाठी मान्यवर पाहिजेत, म्हणून आम्ही ठरवलं की विषय असा आहे, अवॉर्डचा आहे. आणि गेल्याच संडेला झी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांनी बघितला आणि म्हणूनच विजेत्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज आपल्या तुकरटवाडी गावामध्ये झी चित्रगौरवमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले अशा कलावंतांना या मंचावरती आज आपण आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात झी चित्रगौरव 2017 मध्ये कासव चित्रपटासाठी ज्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार मिळाला अशा ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे. तुमचं स्वागत आणि मी बसण्याची आपल्याला विनंती करतो आमच्या बरोबर. यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, चित्रपट आहे कासव. जोरदार टाळ्या इरावती हर्षे यांच्यासाठी. या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी ज्यांना पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला होता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कासव या चित्रपटासाठी ज्यांनी छायाचित्रण केलेलं आहे, धनंजय कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हाफ तिकीट या चित्रपटासाठी ज्यांना हा पुरस्कार मिळाला, छायाचित्रणकार संजय मेमाणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर या ठिकाणी आपण दोन बाल कलाकारांना आमंत्रित करणार आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्राला वेळ लावलं या संपूर्ण वर्षामध्ये. हाफ तिकीट हा चित्रपट, ते दिसायला हाफ तिकीट एवढे आहेत पण त्यांचं काम फुल तिकीट एवढंच आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम मोरे आणि विनायक पोद्दारसाठी. खतरनाक खतरनाक स्वागत तुमचं. मी बसायची विनंती करतो तुम्हाला. झी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांना प्रचंड आवडला आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये मंडळी ज्या ज्या कलाकारांनी रंग भरले त्यांना सुद्धा आपण या मंचावरती आज आमंत्रित करणार आहे, कारण हा सेलिब्रेशनचा एपिसोड आहे. सुरुवातीला आमंत्रित करूयात आमचं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे अशा मॅडम किशोरी शहाणे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यावर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ट्रिब्यूट देण्यात आला एका नृत्याविष्कारामधून आणि त्याच्यामध्ये सुंदर नृत्य तुमचं आम्ही बघितलं मॅडम. थँक्यू. यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी अतिशय सुंदर असं नृत्य सादर केलं, वैदेही परशुरामी. खरंच कौतुकच केलं पाहिजे यांचं, कारण नॉर्मली विंगेतून एंट्री घेतात, यांनी हवेतून एंट्री घेतली होती त्यावेळेला. म्हणजे ड्रोनचं निम्म काम ते ह्या दोन अभिनेत्रींनीच केलं त्या वर्षामध्ये. तर यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी आपल्याला खूप हसवलं, अतिशय सुंदर स्किट सादर केलं, प्रहसन सादर केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्यासाठी. वा वा, हॅलो, स्वागत तुमचं आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. यानंतर आपण स्वागत करूयात अभिनेते सुनील तावडे. वा 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 वा, सर 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 स्वागत. तावडे सर नेहमीच घाईत, त्यांनी माझं स्वागत पण घेतलं नाही, पण त्यांना चला आवाजामध्ये यायची एवढी घाई होती की ते जेवता जेवता रुमाल न काढता आले. तुम्ही बघायचं रुमाल तसाच त्या माणसाचा, इतके ते फास्ट मध्ये येतात. पण तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे. मी स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. आणि यानंतर आपण आमंत्रित करूयात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रंगापतंगासाठी सुद्धा त्यांना नामांकन होतं आणि आपल्या झी चित्रगौरवमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान
स्किट सादर करून रंग भरले. जोरदार टाळ्या संदीप पाठक यांच्यासाठी. वा वा, खतरनाक. संदीप स्वागत. खतरनाक. आल्या शाहरुख खानची पोज दिलेले आणि आपल्या पर्सनल ड्रेसअप मध्ये आलेले संदीप पाठक यांच्यासाठी मनापासून स्वागत आपण करूया. पर्सनल हा, म्हणजे आमच्या इकडे हे पर्सनल असतात, हे वाड्याचे आहेत, हे जाताना द्यावे लागतात. पण ज्यांचे पर्सनल असतात त्यांना मी विशेष हे देत असतो या ठिकाणी. अभिनंदन त्यांचं. आल्या शाहरुख खानच्या पोजमध्ये त्यांनी आपल्याला एक हे करून दाखवलं. खरं तर मराठीतले शाहरुख खानच म्हणावं आपण त्यांना. आणि इथे जो एक बालकलाकार बसलेला आहे त्यांनी आत्ताच शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका केलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. रईस चित्रपटामध्ये त्यांनी केला. तर यांना घेऊन आपण पुढचा पिक्चर करू. तुमचा रईस होता, याचा जिरा राईस करू. त्याच्यात काय. मी शुभ्र पांढरे या गावचाच एक मी कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता. आणि असे जे अवॉर्ड फंक्शन वगैरे सामाजिक कामं असतात ते मी करत असतो या ठिकाणी. तर थुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 तुम्ही पाहत असाल. अवॉर्ड. हा, म्हणजे ते काय स्पॉन्सर आहेत ते आमच्या गावचेच आहेत ते. विलास अवॉर्ड असं नाव आहे त्यांचं. तर ते स्पॉन्सर आहेत कार्यक्रमाचे. तर पहिले अवॉर्डर असं बरोबर लिहिलेलं होतं आम्ही. अवॉर्डर बरोबर ना. तसंच असतं काहीतरी. तर ते लिहिलं होतं आम्ही, पण ते म्हणले की मी स्पॉन्सर आहे तर माझं नाव कुठेतरी आलं पाहिजे बाबा. सगळ्यांना उत्सुकता आहे कासव या चित्रपटाबद्दल, ज्यासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळालाय. खूप कौतुक होत आहे. आम्हाला जाणून घ्यायचं की काय आहे कासव हा चित्रपट. कासवाची कशी गंमत असते माहिती आहे. ते सावकाश सावकाश चालत जातं आणि तरी सुद्धा पहिलं जाऊन पोचतं खरंय. आणि पुरस्कार मिळवतं. वा, ही कासवाची वा, वा, गंमत वा, आहे. वा. कासव हा चित्रपट खरं म्हणजे निराशे संबंधीचा आहे. अच्छा. पण निराशा किंवा उदासीनता यातून बाहेर कसं यायचं हे हा चित्रपट सांगतो. त्यामुळे चित्रपट पाहताना कुणालाही निराशा येणार नाही, उलट खूप उत्साह वाटेल, उत्सुकता वाटेल आणि आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचं हे समजेल. वा 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 वा. आता येणार आहे इरावती हर्षे यांच्याकडे. कासव चित्रपटात तुमची विशेष व्यक्तिरेखा आहे आणि आम्हाला उत्सुकता आहेच, ती काय आहे. माझं कॅरेक्टर जानकी कुलकर्णी असं. ती स्वतः डिप्रेशनमधनं बाहेर यायचा प्रयत्न करत असते आणि अशा वेळेस तिला एक छोटा मुलगा भेटतो आणि ती त्याला आश्रय देते. आणि ती जसं डॉक्टर आगाश यांनी आजच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की डिप्रेशन जेव्हा होतं कोणाला तेव्हा काय करूया काय नको करूया हे सांगण्यापेक्षा त्या माणसासाठी आपण असणं महत्त्वाचं आहे. तर ते ती जानकी त्याच्यासाठी असते आणि ते सेल्फलेसली असते आणि त्याच्यातनं तिचंही हिलिंग होत असतं आणि त्याचंही हिलिंग होत असतं. असं सुंदर अशी सुंदर संहिता मावशींनी लिहिली आहे. वा वा. आणि आता उत्सुकता वाढली.